गेले त्या सर्वांच्या विचारांना आणि कृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित आणि मुंबई सहकारी बोर्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार संस्कार परिषदेसाठी उपस्थित माझ्यापेक्षा वयानी मानानी अनुभवानी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली सर्व मानवाईक सन्माननीय मंडळी, या परिषदेचे मुख्य संयोजक, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणजी दरेकर भाऊ, खरं म्हणजे या क्षेत्रात अशा पद्धतीने बोलायची माझी ही पहिलीच वेळ आहे. एक सहकार तज्ज्ञ म्हणून नव्हे तर ज्या बचत गटांच्या माध्यमातून सहकार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे त्या चळवळीची एक कार्यकर्ती म्हणून मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. छोटासा संवाद तुमच्यासोबत साधायचा प्रयत्न करते. विषयाचा अनुरोध आहे महिला आणि युवक सबलीकरण. मला वाटतं आज माननीय मुख्यमंत्र्यांचं वाक्य खाली दिलेलं आहे, सहकार एक संस्कार आहे, सहकार चळवळ अधिकाधिक संस्कारक्षम व्हावी. मला वाटतं मंडळींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माणसाचं संस्काराचं वय काय असावं. माणसावरती संस्कार करायचा असेल तर ते बालवयात व्हायला पाहिजे असतात आणि सहकारात येणारी माणसं ही 21 वर्षानंतर येतात. बरोबर आहे. आणि मग जर खरोखर आम्हाला सहकाराचा संस्कार माणसावरती रुजवायचा असेल, सहकाराचा संस्कार घेऊन येणारी माणसं चळवळीत यावी असं वाटत असेल तर आम्हाला ही चळवळ महिलांच्या हातात देणं गरजेचं आहे. कारण महिला या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांवर संस्कार करत असतात. जेव्हा महिलांना हा सहकार कळेल तेव्हा त्या आपल्या मुलावरती त्या सहकाराचा संस्कार करतील आणि हा सहकाराचा संस्कार घेऊन येणारा युवक पुढेही सहकार संस्कार चळवळ अधिकाधिक बळकट करण्याचं काम करेल. मला वाटतं या छोट्याशा मुद्द्यातच युवक आणि महिलांसाठी सहकाराचा काय संस्कार केला पाहिजे आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे आपल्यासमोर अधोरेखित होते. आज दुर्दैवानं आपल्या अभ्यासक्रमांकडे जर बघितलं आपण, खरं म्हणजे आई हे संस्काराचं अत्युत्तम असं आदर्श विद्यापीठ असतं. जिजाऊ माँसाहेब याचं अत्यंत मोठं उदाहरण आहे. त्यांनी बालशिवावरती अनेकविध पैलूंचे संस्कार केले तेव्हा शिवरायांसारखा एक योद्धा निर्माण झाला. शिवराय फक्त योद्धा नव्हते, ते अत्यंत उत्तम अर्थतज्ञ होते. आपला अर्थकोश निर्माण झाला पाहिजे हे शिवरायांना कुणी सांगितलं? ते जिजाऊंनी त्यांच्या डोक्यात घातलं. कारण शिवबा बालवयात असताना जेव्हा राज्यावरती जेव्हा सहकाऱ्यांवरती संकट आलं, दुष्काळ आला, तेव्हा जिजाऊंनी आपल्या राज्यातील कोशातून शेतकऱ्यांना पैसा पुरवला आणि शेतकऱ्यांनी आपली मिळकत झाल्यावरती तो पैसा सरकारी तिजोरीत वापस केला. आणि म्हणून मला वाटतं सहकाराची चळवळ जर खऱ्या अर्थानं रुजवायचं काम केलं असेल तर ते जिजाऊ माँसाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपला स्वतःचा राज्याचा अर्थकोश निर्माण करणारा छत्रपती शिवरायांसारखा राजा या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. आणि आज देखील मित्रांनो, आज मी मराठवाड्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करते आहे. त्या मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे. अनेक तरुण शेतकरी दिवसाढवळ्या आत्महत्या करायला लागले. मला वाटतं तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आमच्या सहकाराचा अपयशाचं एक मोठं कारण आहे. का माझ्या खेड्यातला माणूस आत्महत्या करायला लागलेला आहे. आणि माणसं आत्महत्या करत असताना, युवक आत्महत्या करत असताना त्यांचा संसार सावरायचं काम कोण करते? ही खेड्यापाड्यातली माझी माऊली करते. ही माऊली धनी मेला तरी पोटाला शेला कसते, रानावनात जाते कारण तिच्या पोटच्या मुलांना जगवायचं तिला असतं. ज्या माऊलीला माझ्या लेकराला जगवायचंय, माझ्या कुटुंबाला जगवायचंय ही जाणीव असते, ती माऊली आपला सहकार अत्यंत ताकदीने पुढे नेऊ शकते. आणि त्याचं सशक्त उदाहरण म्हणून आपण बचत गटाच्या चळवळींकडे बघू शकतो. म्हणायला आपल्याला खूप सोपं, बचत गटाच्या बायका काय करतात? मी सन्मानाने सांगते मंडळी, माझ्या बचत गटाच्या महिलांच्या 10-10 लाख रुपयाच्या ठेवी आमच्या पतसंस्थांमध्ये आहे. 10-10 लाख. मजुरी करणाऱ्या बायका आहेत, छोटे छोटे उद्योगधंदे करणाऱ्या बायका आहेत, चांभारकाचं काम करणाऱ्या बायका आहेत, इस्त्री करणाऱ्या महिला आहेत, मोलमजुरी करणाऱ्या बायका आहेत. या सगळ्या महिला आज या बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित झाल्या. पण दुर्दैवानं ही चळवळ ज्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रात रुजायला पाहिजे होती ती रुजली नाही. याचं कारण पुन्हा एकदा टार्गेट ओरिएंटेड. तिकडून फतवा आला, 25 गटांना कर्ज बांधा, कर्ज वाटा, पटापटा गट बांधायचे. बायका गट करत नाहीत. मग गट करत नाहीत, पुन्हा येते माझ्याकडे, ताई गट करायचं होतं पण ते जरा कसं अडचणीचं, सांगत नाही नवऱ्याने, नाही म्हटलं नाही म्हणून. कारण पुन्हा आत्ताच या ठिकाणी सांगितलेलं की कुंकवाचा धनी कसा श्रेष्ठ असतो, त्याचं बाहेर मागासले पण येऊ द्यायचं नसतं. म्हणून ती सांगते की नाही, या काही जमणारच नाही. कारण नवऱ्याने सांगितलेलं असतं गट चालवायचा, पैसे भरायचे, तुझ्या बाहेरून पैसे येणार आहे का? माझ्यासारखी सांगते का काढ सखू गट, गट काढला तर कर्ज मिळतं. मग ती घरी जाऊन नवऱ्याला सांगते, अहो कर्ज मिळते म्हणे राजेश्रीताई. असं का, कर्ज भेटते का? मग एक नको 2-2 गट काढते. म्हणजे गट काढायचा तर कशासाठी काढायचा?
कर्ज मिळतं म्हणून काढायचा. कर्जाचा पैसा ज्या दिवशी हातात येतो त्या दिवशी आमचा हा माणूस त्या बाईला म्हणतो, चल तुला मी बँकेला घेऊन जातो. ती म्हणते, आजपर्यंत मला कधी नेलं नाही, मित्राची फटफटी आणून गाडीवर बसून बँकेला घेऊन चाललाय, काय नवऱ्याचं प्रेम. पण जसा हातात चेक पडतो तसा तो म्हणतो, तू बेष्टीनं हो गावाकडे. आणि आमच्या या मायमौलीनी कष्टाने पै करून जमवलेली ती बचत हा संध्याकाळी झिंगत झांगत कुठेतरी अड्ड्यावरती रिचवून येतो. हे आमच्या ग्रामीण भागाचं वास्तव आहे. तरीही देखील आज ग्रामीण भागातल्या चुली पेटतात, तरीही देखील आज ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था चालू आहे. याचं कारण माझ्या या कष्ट करणाऱ्या मायमाऊल्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. या मायमाऊल्या जर कुठलंही सक्षमीकरण नसताना, कुठलीही साक्षरता नसताना इतक्या चांगल्या पद्धतीने आज ही अर्थव्यवस्था सांभाळत असतील, तर तुमच्यासारख्या सगळ्या सहकार महर्षींनी पुढे येऊन या महिलांना जर थोडं अर्थसाक्षर केलं, थोडी आर्थिक साक्षरता यांच्या हातात घातली, तर निश्चितच या सहकार चळवळीत काम करणाऱ्या उत्तमोत्तम महिला पुढे येऊ शकतात. मी सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरांचं मनापासून आभार व्यक्त करते, कारण मी आल्याबरोबर नावं वाचली. एक महिला म्हणून माझं कुतूहल असतं की माझी कोणी सखी दिसते का इथे, तर इथे नाव कुणाचं दिसत नव्हतं. पण आम्हा या महिलांचं प्रतिनिधित्व करण्याची छोटीशी संधी मला या ठिकाणी दिली. मित्रांनो, फक्त संधी देऊन बघा, या संधीचं सोनं करायची ताकद या महिलांच्या हातामध्ये असते. आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे जिथे जिथे स्त्रीचं पूजन केलं जातं तिथे तिथे देवता वास करते. त्याच ठिकाणी आमची संस्कृती सांगते की न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, म्हणजे स्त्री ही स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही. म्हणजे काय की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आम्हाला लक्ष्मीनी वास केला पाहिजे. आम्ही महिला सहकार्य सोसायट्या काढल्या, आमच्या बँकेचे चेअरमन महिला झाल्या. पण लगेच जेव्हा एखादा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आमच्या डोक्यात आमची संस्कृती पटकन येते, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. चुपचाप सही करायची सांगितली तिथे. हे अनेक महिला बँकांच्या चेअरमनचं वास्तव मी तुमच्यासमोर मांडते. हे खोटं कुठेच नाही आहे. महिलांना अर्थसाक्षर करा, अर्थसाक्षर करून ठेवू नका. त्यांना त्यांच्या आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरणारं काम करा. आणि केवळ आर्थिक साक्षरता वाढवून, आर्थिक सक्षमता वाढवून त्याच्या माध्यमातून अर्थार्जन होईल इथपर्यंत नाही, तर मिळवलेला पैसा खर्च करण्याचा निर्णय घेण्याची ताकद, तो निर्णय घेऊ देण्याची संमती आपण सगळ्यांनी या महिलांना दिली पाहिजे. निश्चित मला खात्री आहे, माणूस जर 100 रुपये घेऊन बाजारात गेला ना, तर 100 रुपयाच्या वर काहीतरी खर्च करतो आणि 10 रुपयाची कुठेतरी उधारी करून घरी वापस येतो. 110 रुपये घरी आला तर 10 रुपये कमी पडले घेते त्याच्याकडनं. पण ती जर एखादी बाई 100 रुपये घेऊन गेली, ती तिचा सगळा बाजार 80 रुपयात करते, 20 रुपये घेऊन येते. त्या 20 रुपयातले 10 रुपये कुठेतरी लपून ठेवते. मी गणित सांगतो तुम्हाला बायकांचं. आम्ही पटकन ते 10 रुपये कुठेतरी घालतो, नवऱ्याला सांगतो 10 रुपये वाचून आणले. मग 10 रुपये जातात कुठे मित्रांनो? जेव्हा तुम्ही तुमचे खिशे वरती करता ना, तेव्हा या मायमाहुल्यांनी ही हळूच लपवून ठेवलेली 10 रुपयाची नोट बाहेर निघते आणि तुमची वेळ साजरी होत असते. यापेक्षा सहकाराचं मोठं उदाहरण तुम्हाला काय द्यावं? अशा महिलांच्या हातात जर निश्चितपणे आपण एक आर्थिक साक्षरता देऊन, केवळ सहीबाई म्हणून नाही, तिला आर्थिक साक्षरता देणं गरजेचं आहे. जी आर्थिक साक्षरता आमच्या मुलींना मिळेल, आमच्या महिलांना मिळेल, तो संस्कार ती तिच्या मुलांवरती करते. कशासाठी द्यायचं? तिच्यासाठी नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगते, आमच्या महिलांच्या हातात जर तुम्ही पैसा दिला, सोसायट्या दिल्या, सहकारी संस्था दिल्या ना, त्या कुठल्या पुन्हा गाडगेळकडे जाणार नाही, आरसी बापनाकडे जाणार नाही, काही करणार नाही, कुठल्या साड्या घ्यायला जाणार नाही, कुठल्या पार्लरमध्ये जाणार नाही. त्या निश्चित आलेला पैसा, वाचलेला पैसा पुनर्विकासात, जे आत्ता या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रभूजींनी मांडलं की स्वयं विकास जो करायचा आहे, या स्वयं विकासासाठी माझा हा पैसा कसा कामेल यासाठी झटणारी ही महिला असते. आणि म्हणून या सहकार चळवळीमध्ये या महिलांना सक्षम करणं, त्यांना पुढे आणणं, त्यांच्या हातामध्ये योग्य ते अधिकार देऊन ते अधिकार वापरणं इतकं त्यांना सक्षम करणं, केवळ आरक्षणाच्या माध्यमातून मी म्हणत नाही आहे. आरक्षण आहे म्हणून मग त्यांना ती आता काहीतरी संधी द्या बाबा, झेंडावंदनापुरतं जायचं, सहीपुरतं जायचं, कोरम पूर्ण झाला की घरी वापस यायचं, असं नको आहे. तिला साक्षर करा, तिला जाणीव होऊ द्या. कुठले कायदे असतात, कुठल्या कायद्यांमधून तुला काय काय अधिकार मिळतात, हे तिची जाणीव करून द्या. निश्चित पुढे ही सहकार चळवळ किती सक्षमपणे चालवलं जाईल हे उभा महाराष्ट्र बघेल. आज दुर्दैवाने या सहकार चळवळीकडे अत्यंत वाकड्या नजरेने बघितलं जातं. हा माझा अनुभव आहे. जेव्हा आम्ही एखादा सांगतो की आपण बँकेचे चेअरमन, मग काय बघावं लागतं तुमचं? बँकेच्या माध्यमातून खरोखर एवढा पैसा मिळतो का हो, की मग काय बघावं लागतं तुम्हाला? पण दुर्दैवानं आज वर्तमानपत्र असतील किंवा काही संस्था त्या पद्धतीनं काम केल्यामुळे असेल, जनसामान्यांमध्ये सहकार म्हणजे बुडवायची संस्था, हे दुर्दैवानं लोकांच्या मनामध्ये हा संस्कार झालेला आहे. सहकार म्हणजे काय? सहकारी संस्था हे बुडवायसाठी असतात. दुग्धनिर्माण संस्था असू दे, गृहनिर्माण असू दे, किंवा एखादी बँक असू दे, पतपडी असू दे, हे सहकार म्हणजे हे सगळ्या लोकांनी मिळून
बोका बनून एखाद्या लोण्याच्या गोळ्यावर ताव मारणारी संस्था आहे, हे सर्वसामान्य बाहेरच्या लोकांचं मत आहे. मला वाटतं म्हणून सहकाराच्या चळवळीतल्या लोकांची ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे की जर आम्हाला वाटत असतील की तरुण मुलं आता या सहकारात आली पाहिजे, मला वाटतं मी जर चेअरमन आहे तर माझ्या मुलांनी चेअरमन झालं पाहिजे, मग मी माझ्या मुलाला त्या चेअरमन होण्या इतपत सक्षम बनवायला पाहिजे की नाही, की माझा मुलगा आहे म्हणून तो तिथे खुर्चीत बसणार, माझा मुलगा 21 वर्षाचा झाला की तो त्या खुर्चीत जाऊन बसणार आणि त्याच्या हाताखाली 40 वर्ष 50 वर्ष ज्याचे केस सहकारामध्ये पांढरे झालेले आहे असा माणूस ज्यांनी कष्टाने ती संस्था वर आणलेली आहे, त्या माणसाला तो ऑर्डर देऊन अरे तुला काय कळते मी सांगतोय ना तेवढं कर म्हणणार. या गोष्टी आम्ही युवकांमध्ये हा संस्कार करायचा आहे. सहकार हा संस्कार चळवळ व्हायची असेल तर आमच्या मुलांना, तर तुम्हाला वाटतं की आमची मुलं सहकारात आली पाहिजे तर अगदी बालवयांपासून त्यांना का आपण या सहकाराची आवड निर्माण करत नाही? का आम्ही आमच्या बँकांमध्ये मुलांना नेत नाही? का आमच्या सगळ्या बोर्ड मीटिंगचे इतिवृत्तांत मुलांसमोर चर्चेत आणत नाही? तुला काय करायचं चल जा, तुला काय करायचं चल जा हे म्हणतो. दुर्दैवानं आमच्या अभ्यासक्रमात तुम्ही सगळेजण तपासून बघा, आमच्या अभ्यासक्रमात सहकारावरती किती धडे आहेत. माझी ही मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री येतील या ठिकाणी सगळी आपण मंडळी आहेत, माझी ही मागणी आहे की आमच्या अभ्यासक्रमामध्ये आमच्या जीवनावश्यक अशा या सहकारावरती प्रामुख्यानं आम्हाला शिक्षण दिल्या गेलं पाहिजे. लहान वयापासून आहे. जसे आम्हाला ग्रामपंचायत शिकवल्या जाते, जसे आम्हाला मतदानाचे अधिकार शिकवले जातात, जसं आम्हाला तलाठी कळतो, जसं आम्हाला H+O2 = H2O कळतं, त्या H2Oचा आयुष्यात काही फायदा नाही आहे. ज्या सहकारावरती आज आमची ग्रामीण अर्थव्यवस्था तग धरून आहे, या ग्रामीण अर्थव्यवस्थेला सांभाळण्याचं, या खेड्यापाड्यातल्या माणसाला सांभाळण्याचं कुठल्या नॅशनलाइज बँका आमच्या खेड्यातला फाटका माणूस गेला तो उभं करतो मला सांगा तुम्ही? 10-15 खेटे मारावं लागतात. पण तेच जर एखादी सहकारी सोसायटी असेल तर 2-4 वेळा का होईना तो येऊन गेला तर कुणाच्या वशिल्याने का होईना, कुणाच्या ओळखीनं का होईना, त्या गरीब माणसाचं काम आमच्या सहकारातच होतं. मित्रमंडळींनो, ह्या सहकार टिकवायचं काम आमच्या सोसायट्यांनी केलेलं आहे. मग ही ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, हा भारत देश असेल, ही कृषी संस्कृती असेल, ही कृषी संस्था टिकवायचं काम ज्या सहकारी संस्थांनी केलं, तो सहकार आमच्या अभ्यासक्रमातून आमच्या पुढे आला पाहिजे की नाही? मुलांना कळायला पाहिजे की नाही सहकाराचं काय महत्त्व आहे, सहकारातून केवढी मोठी प्रगती होऊ शकते, सहकार एक किती मोठं आर्थिक क्रांती घडवायचं साधन आहे हे आमच्या मुलांना कधी कळणार आहे? 12, 13, 14, 15 वर्षाचे झाल्याच्या नंतर कुठेतरी त्यांना काहीतरी सहकार माहीत होतो आणि तो सुद्धा सहकार बुडवायचा असतो म्हणून माहिती होतो. मग असा माहिती असलेल्या सहकाराकडे आमची मुलं वळत नाही दुर्दैवानं, आणि मग नको ती माणसं राजकारणात जायचे. आता राजकारण्यांवरती प्रभूजी बोललेत, त्याआधी अनास्कर देखील बोलले. आजकाल म्हणजे आमदाराची बायको म्हणून म्हणत नाहीये, पण इन जनरल कुठल्याही गोष्टीचं अपयश आपण राजकारण्यांमध्ये शोधतो. राजकारणी जेवढे प्रभूजी जबाबदार आहे, मला वाटतं आपण शिकली सवरली माणसं त्याच्या दुपटीनं प्रभावित आहोत ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी. कारण आज दुर्दैवानं लोकशाही असून देखील लोकांचा, जनतेचा पाहिजे तेवढा दबाव गट आम्ही निर्माण करू शकलेलो नाहीये. आज जर आमचे 11 संचालक असतील आणि जर आमचे 500 सभासद असतील, या 500 सभासदांचा कुठेतरी दबाव आमच्या संचालकांवर असला पाहिजे की कुठली कर्ज प्रकरणं तुम्ही मंजूर करतात आहे, कुणाला तुम्ही या ठिकाणी नोकऱ्या दिलेल्या आहेत. खूप मजेशीर उदाहरण दिलं की बायकोच्या नातेवाईकाला पहिल्यांदा नोकरीला लावावं लागतं. इथे तर म्हणजे चेअरमनच मी आहे, तर माझ्या तर सगळे माहेरची माणसं नोकरीला लागायला पाहिजे. पण दुर्दैवानं असं होत नाही. त्या बायकोचा एकच नातेवाईक लागतो, पण हे 11 संचालक जे असतात ना, यांचे कार्यकर्तेच जास्त भरले जातात. एका राजकारण्याची बायको म्हणून ते पण मी तुमच्यासमोर नमूद करते. राजकारणी माणूस जेव्हा असतो तेव्हा त्याला कार्यकर्त्याला दुखवता येत नाही. कार्यकर्त्यांच्या फाईल आल्या तर नाही म्हणता येत नाही. बघा ना, ते जरा बघून घ्या. आमच्याकडे फार मजेशीर असतं. ते सरळ सांगतात ते काही नाही बाबा, ते सगळं बाईसाहेबांकडे, तिला भेटा तुम्ही जाऊन. तेव्हा आमच्याकडे तर असा कार्यकर्ता आला आणि मला माहिती आहे की हा वापस करणार, आणि त्याला मी सांगते त्याला की तुम्हाला एक FD आणून दे एवढ्याची, दुपटीचं कर्ज तुला द्यायला मी तयार आहे. तो पुन्हा कधीच येत नाही दारात. सहकार वाढवायचं, कारण माझी संस्था ही सन्माननीय आमदार हेमंत पाटलांच्या कुठल्या 2 नंबरचे पैसे खर्च करून टाकून चाललेली संस्था नाही आहे. ही माझ्या बचत गटांच्या माध्यमातनं, माझ्या बायकांच्या, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या माध्यमातनं आलेल्या पैशावर चालते आणि त्याची मी सेवक म्हणून काम करते. त्याच्यामुळे त्याच्या एक रुपयाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य सांगते. थोडासा वेळ असावा म्हणून मी तुमची वेळ घेते की माझी जी पतसंस्था होती ही सुरू होत असताना आमची सुरुवात आम्ही 11 जणींच्या बचत गटातून झाली. या 11 जणींनी आम्ही बचत गट चालवला. 2 वर्ष 3 वर्ष गट चालला
आणि माझ्या लक्षात आलं की असे अनेक गटांचे पैसे, मी या ठिकाणी सांगते की बँकांचे व्यवहार हे बचत गटाच्या पैशांवर चालतात. हे असे अनेक गटांचे पैसे बँकांमध्ये असतात, पण जेव्हा कर्ज घ्यायची वेळ येते किंवा काही असतं तेव्हा या बायकांची अडवणूक होते, कारण टार्गेट कंप्लीट झालेलं असतं. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हटलं हा पैसा असतो तो आपणच आपली बँक का सुरू करणे, म्हणून आम्ही छोटीशी पतसंस्था सुरू केली आणि 2.5 लाख भांडवल होतं त्याचं. 2.5 लाख आमच्या बँकेत टाकले. तेव्हा काही मला बिंक किंवा चालवणे हा अजिबात गंध नव्हता. पण 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, हेमंत पाटील साहेब काही लक्ष द्यायला तयार नाही. आमचं आपली झालं वाटतं सुरू संस्था, काय करायचं. आणि मग जेव्हा लक्षात आलं की तिकडून काही वेळ मिळत नाही आहे, म्हटलं आपणच आता हे नुसते पडून राहण्यापेक्षा आपण आपल्या गटात ते डिस्ट्रीब्यूट करूया. आम्ही गटात ते पैसे वाटले, 10-10 हजार प्रत्येक बाईला, आणि आठवड्याची रिकव्हरी ठेवली. कारण अभ्यास केला होता मायक्रो फायनान्सचा. आज साऊथमधल्या अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या आमच्या भारतात आलेल्या, आमच्या महाराष्ट्रात आलेल्या आहे. ग्रामीण भागात मी तुम्हाला सांगते 24% ते 36% दराने कर्ज वाटप या मायक्रो फायनान्सच्या संस्था करतात. आणि एकही दिवस, एकही मिनिट न सकाळी 7 म्हणजे 7ला आमच्या बायकांचे गट बसतात आणि 1 रुपया न ठेवता ते पैसे भरल्या जातात. कुणाच्या घरी प्रेत पडलेलं असेल तर ते प्रेत झाकून येऊन पैसे भरले जातात. इतकी ताकद जर त्या 36% 24%नी वाटप करणाऱ्या मंडळींना निर्माण करता येत असेल तर या गोरगरीब महिलांचं भलं करण्यासाठी आपण पुढे येत असताना सहकार सुद्धा तेवढी ताकद निर्माण करू शकतो. तेवढा तो जीवाभावाचा संवाद होणं गरजेचं आहे. या जीवाचा त्या जीवाशी संवाद होणं, आम्ही जे काही काम करतोय हे तुमच्या भल्यासाठी करतोय. आज 10,000 दिले तर उद्या आम्ही तुम्हाला 20,000 देऊ. तुम्ही पत निर्माण केली पाहिजे. बँकेचा पैसा वापस कशासाठी करायचा असतो याची जाणीव आमच्या महिलांना करून देणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आमच्याकडे हे होत नाही. बँकेचा पैसा घेतला की बुडवायसाठी असतो. मग काय आहे का म्हणते यावर्षी स्कीम बीम कोणती? DRDचं नाही आलं का ताई? DRDA बंद झालेलं असतं, नाबार्डच्या सगळ्या स्कीम बंद झाल्या, पण तरी सुद्धा लोकांना केवळ सबसिडी मिळते म्हणून काहीतरी करायचं, कुठेतरी फुकटात काहीतरी मिळते म्हणून. आधी सरकारला विनंती काय, सगळ्या सबसिड्या बंद करून टाकल्या पाहिजे. काम करा, कष्ट करा, दुपटीने पैसा द्यायला गेलं. पण कष्टाची सवय दुर्दैवानं आज ग्रामीण भागांच्या हातातून निघून चाललेली आहे. कष्ट करणारा समाज संपुष्टात येत राहिला आहे, कारण योजना फुकटात घरं भेटायला लागले, फुकटात धान्य मिळायला लागलं. निश्चित या दुष्काळाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे, पण सरसकट कुठलेही निकष न लावता कशाही पद्धतीने करायचं. माझ्या घरात जर 2 वेळेला भुकेचं निरसन होत आहे, मी कशाला कष्ट करत बसू? ही जाणीव आता दिवसेंदिवस खेड्यांमध्ये निर्माण व्हायला लागली. आणि त्यातून बेरोजगार युवक, जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण सगळ्यांना माहिती आहे, खरोखर काही शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतात, पण तरी देखील उच्च शिक्षण घेण्याची ताकद निर्माण करणारा युवक ग्रामीण भागामधून निर्माण झाला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेला हा मुलगा शहरात आला, शहरीकरणाच्या धबडग्यात तो पार पेचून जातो, गडबडून जातो. यन म्हणणारा म्हणून एन पडे गडबडून जातो. हे माझं नाही आहे, हे जमत नाही, कशी तरी डिग्री कंप्लीट करतो. शेती करायला जेव्हा पहिल्यांदा टोपलं उचलतो तेव्हा बाप सांगतो, अरे नका हे तुझं काम नाही, हलके काम करू नको, तुझं साळाला. त्या क्षणी त्या मुलावर संस्कार होतो की शेतीचं काम करणं, कष्टाचं काम करणं म्हणजे हलक्या दर्जाचं काम करणं आहे. त्याच्या डोक्यातला श्रमसंस्कार तेव्हाच निघून जातो. मंडळी, हा शहरात येतो, अर्धवट शिक्षण, शेती हातातून गेलेली, धंदे आमच्या बापजादांनी कधी केलेले नसतात, त्याच्यामुळे धंद्याचे गणित जमत नाही. असे अनेक बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे शहरांमधून निर्माण व्हायला लागले. आणि आता एक नवीन गाजर या मुलांसमोर आहे, ते म्हणजे काय करतं रे पोरांनो? नाही ताई, स्पर्धा परीक्षेची तयारी करायला. स्पर्धा शब्द नीट लिहिता येत नाही मुलांना. मी जेव्हा आमचे इंटरव्ह्यू घेते तेव्हा या मुलांना साधं मराठी लिहिता येत नसतं, साधं वाचता येत नसतं, रिझ्यूम कशाला म्हणतात ते माहीत नसतं, कुठले एटिकेट्स काही असतात ते माहिती नसतात. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलो म्हणून त्याच्यात राहतात, शहरात राहतात, मोबाईल घेतात चीनचे 1,500-2 हजाराचे, टरटर दिवसभर गाणे वाजवत फिरत राहतात. बापाला फोन करतात, फीचे पैसे भरायचे. बाप बिचारा पोटाला चिमटा घेऊन मायच्या अंगावरचे दागिने वेकून या मुलासाठी पाठवतो. शेती गेली, शिक्षण गेलं, धंदा गेला. UPSC MPSC तुम्हाला सगळ्यांना माहिती ती काही खायची गोळी नाही आहे, पटकन टाकल्याने मिळाली. अशी आमची बेरोजगार मुलं दिशाहीन भटकत राहतात, कुठल्या तरी नशेच्या आहारी जातात आणि एक दिवस स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. ही आमच्या ग्रामीण भागाची आज अवस्था झालेली आहे. आणि म्हणून माझी सहकाराकडून खूप अपेक्षा आहे. सहकार म्हणजे एखाद्या संस्थेच्या माध्यमातून पैसा द्यायचा आणि फक्त कर्ज वसूल करायचं असं नाही आहे मित्रांनो. सहकार ही संस्था नाही आहे, सहकार हा संस्कार आहे.
सहकार हा संस्कार आम्हाला समाजावरती करायला, आम्हाला समाज उभा करायचा, या सहकाराच्या माध्यमातून आम्हाला या युवकांना उभं करायचं आहे, आम्हाला या महिलांना सक्षम करायचं आहे. या मुलांसाठी जर सहकारी चळवळीच्या माध्यमातून, या संस्थाच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट, आज माननीय आपल्या पंतप्रधानांनी स्किल इंडिया हा खूप मोठा एक विषय आपल्यासमोर ठेवलेला आहे. का आपल्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे छोटे छोटे प्रशिक्षण आपण देऊ नयेत या मुलांना? जर आम्हाला स्किल्ड लोकांची कमी आहे, आता सांगितलं की आमच्याकडे स्किल्ड मुलं नसतात नोकरीवर ठेवायची, तर नातेवाईक बितेवाईक येतात आणि मग यांच्यासमोर प्रशिक्षित कर्मचारी तयार करणं हे मोठं आव्हान असतं. का आपल्या संस्थांनीच पुढाकार घेऊन अशी एखादी व्यवस्था निर्माण करू नये की इथून व्यवस्थेतून तयार होऊन गेलेला मुलगा हा कुठल्याही सहकारी संस्थेत एक उत्तम कार्यकर्ता, उत्तम कर्मचारी म्हणून काम करेल? आम्ही पुढाकार घेतला पाहिजे. वेगवेगळे सॉफ्टवेअर आज पुढे येतात आहे. या सॉफ्टवेअरवर काम करत असताना त्याचा स्वतःचा सॉफ्ट स्किल डेव्हलप होईल, यासाठी आमच्या चळवळींकडनं काय प्रयत्न केले जातात त्यावरती काम करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी की आम्हाला आमचा कस्टमर जर होल्ड करून ठेवायचा आहे, तर आम्हाला आमच्या हार्डवेअरपेक्षा आम्हाला आमचं सॉफ्टवेअर खूप डेव्हलप करणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअर म्हणजे आमचे जी काही सॉफ्ट स्किल असतील हे आम्ही डेव्हलप केले पाहिजे. हे कोण शिकवणार या पुढांना? आमच्या कर्मचाऱ्यांना. हे आम्हालाच पुढाकार घ्यावी लागणार आहे. आमचा पैसा आम्हाला वापस यावासा वाटत असेल तर या महिलांना पायावरती उभं करण्यासाठी छोटे छोटे रोजगार निर्माण करणं, त्या रोजगारांचं प्रशिक्षण देणं, त्या रोजगारातून निर्माण झालेल्या वस्तूंना मार्केटिंग करून देणं, हे सोपं काम नाही आहे. हे 9 महिन्याचं गरोदरपण घेणं आहे. सहकाराचा संस्कार करणं म्हणजे 9 महिन्याचं गरोदरपण झेलण्यासारखं आहे. तिथं गर्भ रुजवावा लागणार आहे, त्याला वाढवावा लागणार आहे, त्याच्या प्रसव वेदना सहन करून येणाऱ्या गोंडस बाळाचं तुम्हाला दर्शन घ्यावं लागणार आहे. मित्रांनो, सहकार ही सहज आपल्या बापाने निर्माण केलेली संस्था, इलेक्शन झालं, निवडून आलं, संपलं, इतकी साधी गोष्ट नाहीये. हा आमच्या आयुष्याचा भाग आहे. सहकाराने जर पुढाकार घेतला नसता तर ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण भाग आज टिकून राहिला नसता. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. या सहकारी माध्यमातनं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. आम्ही दुग्धोत्पादनासाठी पुढाकार घेतला, गाई म्हशींचं वाटप केलं. हे वाटप करताना आमच्या लक्षात आलं की काही महिला अशा आहेत की त्या गाई म्हशी सुद्धा 50,000च्या नाही पाळू शकणार. त्यांच्याकडे चारा नाही आहे, त्यांच्याकडे जागा नाही आहे. चटकन विचार केला की 5,000त व्यवसाय सुरू होईल, असं काहीतरी यांना द्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्यासाठी बॅकयार्ड पोल्ट्री ज्याला म्हणतात ते छोटे छोटे सुरू केले. परसदाराचं कुक्कुटपालन ज्याला म्हणतात. 250 रुपयाची एक कोंबडी आहे. त्यांना 25 कोंबड्यांचं युनिट दिलं. त्याला तुम्ही फक्त बांबू लावला, एक शेडनेट बांधलं तरी होतं. त्याला काही ते लाईट बीट द्यावं लागत नाही, कुठल्याही पद्धतीचं वेगळं संगोपन करावं लागत नाही. 7व्या दिवशी अंडे ती द्यायला सुरुवात करते. आम्ही बायकांना सांगितलं की तुमचे अंडे आम्ही विकत घेणार. त्यांचे अंडे आमच्या सोसायटीने विकत घेतली. 7 रुपयाला एक अंड. 25 पैकी 5 जरी गेले, 20 मिळाले तरी 140 रुपये रोज त्या बाईला मिळतो. 40 रुपये उत्पादन खर्च जरी सोडला तरी आज 100 रुपये त्या बाईला घरात बसल्या बसल्या मिळतात. 3,000 रुपये महिन्यात ती त्यातून मिळवते. तिला दुग्ध व्यवसाय करायची गरज नाही, मोठं काही करायची गरज नाही आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचा दिवस कसा आणता येईल, प्रत्येकाचं आयुष्य सुखमय कसं करता येईल, यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. तर हा सहकार टिकेल. कारण शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे धुरू सुपंत. सहकार म्हणजे काय आहे? आम्हाला एकमेकांना सहकार्य करायचं आहे. जो वरचांचे सहदा असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात आपली भूमिका कशी असते, खेकड्यासारखी असते. म्हणजे वर जर कोणी चढत असेल की त्याला मागून, म्हणजे सहकार म्हणजे काय तर खेकडा आहे म्हणतात ते. तो कोणी वर चढत असेल त्याला मागच्या खेकड्याने खेचून घ्यायचं खाली. टोपले जर खेकडे ठेवले तर वर झाकायची गरज पडत नाही. म्हटलं का तो खालचा असतो ना म्हणे खेचायला, ते बाहेरचं जग बघायला कोणाला जाऊ देत नाही. ते तिथे आपल्या गुंडाळ्यात बसतात. आपल्याला खेकडा व्हायचंय मित्रांनो, पण आता खालचा खेकडा नाही व्हायचा, आपल्याला वरचा व्हायचं आहे. जो कोणी वर गेला असेल ना त्यांनी खालच्याला थोडंसं उचलून वर आणूया, बाहेरचं जग दाखवूया. निश्चित या सहकाराच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात एक अत्यंत सुंदर असं आयुष्य फुलल्याशिवाय राहणार नाही. हे करत असताना कोणी 4-5 दाणे खात असतील ना तर मी काय, म्हणजे शेवटी जग, प्रभू तुम्ही जसं सांगितलं आता सर की हे सगळे पुढाऱ्यांनी कोणी कोणाची विकत घेतली जमीन, सन्माननीय सगळ्यांचीच मी माफी मागते. पण हे साटलोट जे आहे की बिल्डर राजकारणी झाले आणि राजकारणी बिल्डर झाले, हे सगळीकडे हो बाबा तुमचं तुम्ही भलं करून घ्या. पण मित्रांनो, खाता खाता 4 दाणे इतरांसाठी सांडवून बघा. खाता खाता 4 दाण्यांची अपेक्षा आहे, खूप अपेक्षा नाही आहे. आणि ते 4 दाणे सुद्धा आमच्या सगळ्यांच्या हक्काचे आहे.
या समाजाच्या हक्काच्या जगण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं म्हणजे सहकार चळवळीला पुढे नेणं आहे. हा सहकार रुजवायचा आमच्या शिक्षणातून सहकार आला पाहिजे, आमच्या घराघरातून सहकार आला पाहिजे, आमच्या महिलेला सहकार कळला पाहिजे. फक्त बँकेत जायचं सही करायची बाईला जर आमचं तर सांगितलं, मी एवढ्याने सांगितलं, आमच्या सगळ्या महिला जर असे बसलेल्या प्रतिनिधी त्या जर गेल्या उद्या म्हटलं नवऱ्याला की ते ताईने असं सांगितलं होतं ते उद्यापासून मी मीटिंगला येणार आणि ते सगळं मला कळलं पाहिजे, तर नवरा पटकन काय म्हणणार, तुला काय कळतं येडीला, आहे की नाही. म्हणजे आता तो येडीला म्हटलं म्हणजे आम्ही फार कौतुक नाही हो, मी म्हटलं होतं पण ते म्हटले तुला काय कळतं वेडीला म्हणून, काय कळतं नाही का आपल्याला, अगदी असं आपण पटकन म्हणून देणार. मला एक सांगा मैत्रिणींनो, आपण वेड आहे हे नवऱ्याला कोणी सांगितलं? म्हणजे मी तर नाही बघितलं बाबा की नवीन लग्न झालेलं जोडपं आहे आणि तो नवरदेव नवीन नवीन नवरीला म्हणतं काय येडी आहे असं कोणी म्हणतं का? उलट तो आपल्या मित्राला काय बरं आहे ना असं विचारत असतो. घरात वहिनी असेल काय वहिनी जोडीदारीन बरी आहे ना घरात आलेली, म्हणजे त्याला सुद्धा बायकोचं कौतुक. मग एवढं बायकोचं कौतुक करणारा माणूस अचानक वेडं कशाला म्हणाला, कसं काय म्हणायला लागतो, कोण सांगतं? तो जेव्हा केव्हा आपल्याला एखादी महत्त्वाची जबाबदारीचे काम सांगतो की नाही की बघ जरा हे असं असं करा, मग आज गावात नाही ते माणसं येतील बँकेचे त्यांना हो ते तसलं काही सांगू नका, ते कुठे सही करायचं सांगा, मला काय कळतं वेडीला. म्हणजे माझ्या नवऱ्याला वेडी हे कोणी सांगितलं? हे मी सांगितलेलं असतं. म्हणून माझ्या मैत्रिणींनो, जर तुम्हाला सहकारात पुढे यायचं असेल, मी आतापर्यंत हे सगळ्यांना खूप बोलून झालं, पण लोकांकडे जेव्हा आपण एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. या बोटांची जाणीव करून देणं सुद्धा माझं कर्तव्य आहे. जर मला शहाणं व्हायचं असेल, मला जर सहकारात स्वतःचं नाव निर्माण करायचं असेल, मला जर प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं, त्यासाठी आवश्यक ते परिश्रम घेणं, त्यासाठी वाचन करणं, त्यासाठी सातत्याने विचारवंतांशी चर्चा करणं, 4 मैत्रिणी एकत्र आलो तर याच विषयांवर बोलणं, म्हणजे साड्या दागिने ठीक आहे चालतात ना, करायला पाहिजे, आमचा तो हक्क आहे, आम्ही तो डावलत पण नाही. पण त्यासोबत थोडंसं या काहीतरी नाविन्यपूर्ण विषयांवरती आम्ही चर्चा केल्या पाहिजे. आम्ही बँकेत जाताना आमच्या मुलाला नेलं पाहिजे. सहकाराच्या या परिषदांमध्ये आम्ही आमच्या मुलांना तरुण पोरांना का नाही आणत? आमची मुलं आम्ही घेऊन आलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की सहकार काय, हा सहकाराचा संस्कार जो करायचा आहे हा कसा करायचा असतो हे इथे आल्याशिवाय कसं करणार आहे? तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुणाला तरी आईने साडी कशी नेसायची शिकवली का? हातात घेऊन कणिक कशी मळायची तुम्ही शिकल्या कुणाचं बघून? आईचं बघून शिकल्या. ते जाऊ द्या, आपली मुलं खूप सुंदर शिव्या देतात, उत्तम उत्तम शिव्या देतात. तुमच्या कुणाच्या एरियात इथे उत्तम उत्तम शिव्या शिकवल्या जातील? आहे का कोचिंग क्लासेस, शिव्यांचे क्लासेस? तरी मुलं शिकतात ना, एकदम भारी भारी शिव्या देतात. कुठून शिकतात? ते आपले धनी सकाळपासून उद्धार चालवतात, सकाळपासून इतकं मोठं संस्काराचं विद्यापीठ घरात असतं, त्यांना बाहेर जाऊन शिकायची गरज नाही. मग साधं आहे. जर माझ्या बोलण्यातनं आमची मुलं कसं बोलायचं शिकत असेल, माझ्या वापरण्यातनं माझ्या वागण्यातनं कसं वागायचं शिकत असतील, तर साधं आहे ना. मी जर पहिल्यापासून सहकारात मुलं नेलं, मी पहिल्यापासून बँकेत नेलं, मी पहिल्यापासून ऑफिसांमध्ये नेलं, तर मुलांना ते ज्ञान आपोआप मिळत जाईल. आणि म्हणून मित्रांनो, ही सगळी जबाबदारी घेऊन ही सहकार चळवळ पुढे जात आहे. हा एक अत्यंत उंदर संस्कारमय असा उपक्रम राबवल्याबद्दल सन्माननीय प्रवीण भाऊजी दरेकर यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आभार बाहेर असतो, सहकारात ऋण असतं, त्याच्यामुळे मी त्यांचं ऋण व्यक्त करते. ते ऋण फेडायचं असतं. जेव्हा जेव्हा आपण मला संधी द्याल तेव्हा तेव्हा येऊन मी इथे संवाद साधून हे ऋण फेडण्याचा निश्चित प्रयत्न करेल असा शब्द तुम्हाला देते. जाता जाता 4 ओळी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करते. माझ्यामधल्या अंधाराचे दमन व्हायला हवे, या हृदयाचा सागर अथवा गगन व्हायला हवे, जसा काजवा स्वयंप्रकाशी तसेच माझे व्हावे, या हृदयाचा सागर अथवा गगन व्हायला हवे. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात एक अत्यंत सुंदर सागरमय असं सहकाराचं पर्व येऊ, एवढ्याच मी मनापासून शुभेच्छा देते. पुनश्च एकदा ऋण व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद राजश्रीताई. अतिशय सुंदर मनोगत आपण इथे व्यक्त केलेलं आहे आणि मला खात्री अशी रणरागिणी ज्या महिलांच्या पाठीशी असेल त्या महिला आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील. नुकतंच